नमस्कार, मी सिया आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते. तुम्हाला सतत थकवा येतो का? सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही? काय म्हणताय? सांधे दुखतात? केस गळतात? तर कदाचित तुमच्याही शरीरात व्हिटॅमिन D3 ची कमतरता असू शकते. भारतामध्ये 70% पेक्षा जास्त लोकांना ही समस्या आहे. आज आपण बघणार आहोत व्हिटॅमिन D3 म्हणजे काय, त्याची कमतरता का होते, लक्षणे कोणती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ते वाढवायचं कसं. व्हिटॅमिन D3 हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण ते कॅल्शियम शरीरात ऍब्झॉर्ब व्हायला मदत करते, हाडे, स्नायू आणि इम्युनिटी मजबूत ठेवते. D3 ची कमतरता होण्याची मुख्य कारणे म्हणजे सूर्यप्रकाश कमी मिळणे. आजकाल आपण सूर्यप्रकाशात जाणंच टाळतो किंवा गेलो तरी सनस्क्रीनचा वापर करतो. फॅट, तूप, तेल कमी खाणे, डायटिंग किंवा झिरो ऑइल फूडचा आहारात समावेश करणे. D3 हे फॅट सोल्युबल विटामिन आहे, म्हणजेच ते शरीरात शोषण्यासाठी फॅट आवश्यक आहे. जर तुम्हाला हाडे व सांधे दुखणे, सतत थकवा येणे, स्नायूंमध्ये कमजोरी, केस गळणे, त्वचा कोरडी होणे, वारंवार आजारी पडणे, डिप्रेशन किंवा एकाग्रतेचा अभाव यापैकी कोणती लक्षणे दिसत असतील तर तुमच्यातही D3 ची कमतरता असू शकते. फक्त लक्षणांवरून अंदाज लावू नका. ब्लड टेस्ट करून खात्री करणं हेच योग्य पाऊल ठरेल. आता बघूया यासाठी बेस्ट नॅचरल रेमेडीज काय आहेत. सूर्यप्रकाश. सकाळी 8 ते 10 या दरम्यान 20 मिनिटे उन्हात बसा. सनस्क्रीन टाळा. काचेच्या खिडकीतून सूर्यप्रकाश घेतल्याने कोणताही फायदा होत नाही. रोज 1 ते 2 चमचे तूप घ्या, कारण D3 शोषण्यासाठी फॅट आवश्यक आहे. दूध, दही, ताक, अंडी, मासे, मशरूम याचा आहारामध्ये समावेश करा. रागी किंवा नाचणीपासून बनलेले पदार्थ आठवड्यातून 2 ते 3 वेळा खा. कॅल्शियम आणि D3 साठी उत्तम आहे. रोज 2 चमचे तीळ आणि गूळ खाणं हाडे व D3 दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल. जर D3 ची कमतरता जास्त असेल तर D3 सप्लिमेंट्स घेऊ शकतो, पण जास्त घेतल्यास टॉक्झिसिटी होऊ शकते. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सप्लिमेंट्स घेणं योग्य ठरेल. आजच्या लाईफस्टाईलमुळे D3 ची कमतरता खूप सामान्य झाली आहे, पण योग्य सूर्यप्रकाश, योग्य आहार आणि आवश्यक असल्यास सप्लिमेंट यामुळे तुम्ही ही समस्या सहज टाळू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच हेल्थ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.